आम्ही त्यांच्यासारख्या आकुडबुद्धीचे नाही. आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार. थोडंसं ते धुतलं असतं ते जो तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना. ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? माया खांद्यावर बंदूक पाहिजे टप्पर न कोणाची पाच पाच बाऱ्या पाया पडत होती तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर. तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन. मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका. फक्त टिव्या उठलं की टिव्या, उठलं की टिव्या. एक पाटील, ओबीसी साठी जसं मराठा विभागाचे आरक्षणासाठी जी समिती आहे तशाच पद्धतीनं ओबीसी साठी सुद्धा काल स्थापन करण्यात आलेली आहे. बावनकुळे त्यांचे अध्यक्ष असतील. एक दुसरा विषय असा आहे की भुजबळांची नाराजी काही कमी होत नाही, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ते नाराज बाहेर पडले. अजून त्यांची नाराजी काही कमी होते. म्हणजे फक्त त्याला गेल्या वेळेस याच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. यावेळेस मात्र पाहत सगळ्या प्रकारची आम्हाला हरकत नाहीये. उपसमिती केली काय, त्यांना नाही केली काय, आम्ही त्यांच्यासारख्या आकुडबुद्धीचे नाही. मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडे निधी दिला, तिकडे दिला, अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाहीयेत. आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे, आम्हाला निधी दिला की त्यांना पाहिजे असतो, असं ते पहिलंच रडगा नाही ते. पण आम्ही त्यातून काय नाराज नाही, दुःखी नाही. चांगली गोष्ट आहे. गोरगरीब ओबीसीचं काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही. तुमचं म्हणणं आहे गठीत केली, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही. पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या काय केल्या, कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या, कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला GR, तो काढलेला GR कुणबीच्या बाबतचा किती कुणी अफवा आहे सोडल्या काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार, देतोय, हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही. आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही. त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आणि माझं याला जोडून म्हणणं आहे, ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली, आणखीन एक काम करा राव, तुम्ही या राज्यातल्या सगळ्या 14.5 कोटी जनतेचे तुम्ही मालक आहे. दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना. एक उपसमिती त्यांच्यासाठी करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट, 2 करा, त्या आदिवासींसाठी 1 करा उपसमिती, आणि मायक्रो ओबीसी साठी 1 करा. कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही. हो ना, गरीबाचं थोडं कल्याण मग करायचंच ना, करा ना. जसे तुम्ही महामंडळ केले ते माग, तसे त्या पण उपसमित्या करा. एक आणखी त्यात महत्वाचं असतं, उपसमिती ही नवीन नाही. मात्र गेल्या वेळेस उपसमितीला छगन भुजबळ अध्यक्ष होते. आता त्यांच्या जागी बावनकुळेला करण्यात आलं. कुठेतरी छगन भुजबळांचे पंख काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चर्चा त्यांच्या नाराजी नाही, ते भुजबळ म्हणजे काय, ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा, पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस, कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणार. त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना. आणि मला काय करायचं त्यात, कोणाला केलं तरी तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण. मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे. मी कसलाही मुलाहिजा करत नाही. कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहिती आहे, हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात JR बद्दल, याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतेत. हे फक्त टीव्हीवर असतात. फक्त टीव्या उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढं रोज असते ती. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते.
ते अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ. पण ते मुंबईतले काय बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करतात. दुसरा विषय संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं नाही आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती. आणि याला जोडून एकच, हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात, म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. पाटील संजय राऊत विधान आलंय की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उपोषण केलं, त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही. गेलं ना. हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. हे नाही काय संभ्रम करतात, जे असा छेन ते आमका छेन तामका छेन, हेच आधी पाच बाऱ्या पाया पडत होती तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा, थोडे दिवस दमदारा फक्त. पाटील एक नवीन विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की अहो आता गॅजेट लागू केलं, गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कुणी केलं? सरकारने. बरं ते काय, मी काय माघारी JR ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी JR काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दना अंमलबजावणी झाली. उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते करून आणलं हैदराबादचे, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालंय, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे JR निघाला, अंमलबजावणी राहिली. दना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवणार. पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय, असं त्यांचं म्हणणं आहे. ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहित असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय, राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हा फक्त फडणवीस घ्यायला होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं फडणवीसला धुतला असतं ते जाऊ वर्ष मागल्यावर. असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच. आपलं आहे ते रोखतो, माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं होतं, यावेळेस JRच आणणार, JRच आणला. मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा
एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं ना जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. संजय राऊत तुमच्या एका अर्थानं बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले का त्यांना काय टोल आणला मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं तुम्हाला तिसरं शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा माझ्या अर्थ खांद्यावर बंदूक ठेवायची टप्पर नाही कोणाची. कोणाची मी लावित असतो गोड्या मग. राऊतांनी अजून गंभीर आरोप केला जरा समाधान परत याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्याचा. मग आता जे आर निघाला ना. जे आर निघाला ना तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय. हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय. हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोडो ना म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय. जे आर माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना. याच्यापेक्षा काय घेते पण त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग काय सांगा ना. म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे म्हणजे त्यांना वाटाघाटी विचारल्यावर सांगा तुम्ही त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार. वाक्य असं आहे ना तर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आणि मग काल नाही म्हणले का? शब्द काल नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत आम्ही समाधानी आहेत सगळे आणि सगळा मराठा समाज समाधानी. काल नाही म्हणले का राऊत साहेब. पाटील या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागल्या म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का. कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार बरोबर नाही. हा बघ दादा मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं. मला आरक्षणच पाहिजे. नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या. विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा. पण हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं खूप मराठा समाजाचं समाज लढतोय मान. म्हणतात की देवेंद्र फडणवीस देवाबंदी करून दाखवलं. मग करून दाखवलं कधी. मराठवाडा सगळा गॅजेटेडच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही का माझ्या अरे मग आता शिकतात त्या दिवशी नाही का आभार मानले. मग आता आभार मानले ना त्या दिवशी त्यांनी फक्त जी आर काढला. संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिंदे समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत. त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित 7,000 गावात जे आहे तर नोंदी देखील अजून सापडले नाही. त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नक्की फायदा याचा कुणाला होतो असं देखील एक प्रश्न होता. तुम्ही जे 58 लाख नोंदी सतत मिळाल्या सांगतायत मुळात मराठवाड्यात फक्त 47,000 नोंदी सापडल्या बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो ना. महाराष्ट्राच्याच 58 लाख म्हणतोय ना कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. पण त्यातल्या बऱ्याच जुन्या आहेत. नाही एक पण नाही. नोंदी घेतल्या नाही एक पण नाही. ते आम्ही विचारलं त्यांना. फक्त एक पण 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली आहे. 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट. मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला काल बी त्या उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देतात. म्हणून तर त्या दिवशी शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणजे व्हॅलिडिटी जर देणार नसली तर. ते अशी ती प्रक्रिया आहे. आम्ही तुमचे काही सगळे तालुक्यात येतच नाही व्हॅलिडिटी. काय अनेक तालुक्यात व्हॅलिडिटी आता तेच सांगितलं की मी शिरसाट साहेबालाही सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात. आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात त्यामुळे शिरसाट साहेब म्हणले आता मी इथून पुढे निलंबितच करतो म्हणे ह्या लोकांना त्याशिवाय आता ते ठेपेल नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. हो.
प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात, वकील असतात, मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरं आहे असं सांगतात, पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. वाशीतही तेच झालं. आताही तुम्ही 11-12 वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत. कोण आहे ते अभ्यासक? ते येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवतात? नाही, थांबा रे, एक मध्ये हे चांगलं आहे. ते जाऊन द्या. काय असतं, काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असतं की बाबा आमक्याला बोलवा, ती आपल्याला जवळचा आहे, चांगला माणूस आहे, म्हणून मी बोलवतो, विचारतो. नसता मी माझ्या भाषेवर, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला, महा डोकं लावून मी समाजाला 58 लाख म्हणलं तरी 5-5 धरल्यात आपण, त्या तरी 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅझेटियर हे 100 वर्षाचं तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं. सातारा संस्थांचं गॅझेटियर कोणाला माहितच नव्हतं जवळपास, तरी आपण ते उजाडात आणलं. आता याचं कारण असं आहे की मी काम करताना माझ्या पद्धतीने केलं ते मिळतंय, आणि उग हे असे काय म्हणते त्याला टेकूजी घेतलं ना आधार कोणाचा, असा पचका होतो मग, आणि त्यांना उलचिक मान नाही दिला का, नाही 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 हे चुकीचंच आहे, ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात, म्हणलं वाचा, ते म्हणले, मग म्हणलं ही ओळ, मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं, हा म्हणले मग या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणजे पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता आता थोडी माहिती यायला लागली. त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेली, त्यात काही आमदारकीला रुसलेली, आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल, ती एखादी प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे. माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणारे. थोडे दिवस हे संभ्रम करतात, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा. पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅझेटियर सुद्धा लागू करून देणार. राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, खानदेश आणि कोकणच्या बांधवांना माझी विनंती आहे, आरक्षण घ्या. कोणाचं ऐकून लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, आरक्षण घ्या. असं काही 40-50 वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही पण घ्या. या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली, म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार. साधा प्रश्न आहे, खूप साधा आहे की 8 आंदोलन झाली, 8च्या 8 उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते, तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय? मग इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी त्यो बी विचारच करणार आहे. इथून पुढे हे आपल्यात नकोच. पण आता तुम्ही जे म्हणताय का नाही, तोटा झाला माझा होईल, माझ्या गरीब समाजाचा होईल, आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज. यापुढे पण अभ्यासकात तुम्हाला मला वाटतं नकोच. आता आजचे दिवस जाऊ द्या, पण खरंच नको वाटतं. कारण ते काय म्हणतात त्याला ना, ईट यायला लागलं. फसवलं अभ्यासकाने 8 वेळा. नाही नाही फसवायला नाही, मी तरी कोणचं ऐकवतो मग तसं पाहिलं तर, असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी. पण त्यांचा एक जुना अनुभव आहे. आपल्यातले मोठे लोक आहेत, आपल्यातले काही 4 उन्हाळे खाल्लेले आहेत, पळालेले आहेत, मात्र आपण करतोय ना, समाजाचा आपला विश्वास आहे ना, तर त्यांनाही बिचारायला विश्वासात घेतलं पाहिजे. या भूमिकेत जातो बघा मी. आणि पुढे चालून मला काय माहित तेच वरटंगडी करतात म्हणून मी खरंच शपथ भोळा माणूस असल्यासारखा आहे. वाटतं नाही समाजाची येतं घ्या हे घ्या, पण ते त्याचं ना ते टांगायला जातात. पण समाज ते काय मला उघडं पडायला जातात, समाज उघडं पडून देत नाही. समाजाला वाटतं मग तुम्ही गमन दिलं राहता भाऊ, तुम्ही किती दिवस झाला लढता, तुम्ही का नाही दिलं बघ. समाज डायरेक्ट विचारतो तुम्ही कम नाही दिलं, आणि तुम्हाला पाहिजे ना. समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला, तिकडे आंदोलन करा ना. इथं बसल्या टीव्हीवर बोलायचं नुसतं. बरोबर. तुम्ही जे म्हणताय की मराठवाड्यातून सगळ्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार, तर ते कशाच्या आधारे देणार? असं तुमच्या गॅजेटचा उल्लेख करताय, त्या गॅजेटमध्ये नोंदी नाही तर फक्त आकडे. अरे मग मराठा तोच कुणबी आहे ना दादा. जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे, तोच कुणबी. तुम्ही मागणी केली ना मराठा हाच कुणबी हा GR काढावा, तो GRच नाही करायचा. अहो त्या नोंदीच्या आधारे हे बघा, कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे.
त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या 30 मराठा आहेत आता, किंवा एका जिल्ह्यात 1 लाख आहेत. मग 1 लाख तुम्ही सांगितलं होतं ना राव मला, तुम्ही प्रश्न विचारता होय. 1 लाख आहेत, हे 1 लाख गेले कुठं? कुणबी. त्यासाठी तो जी आर महत्वाचा आहे ना, कुणबी मराठा लिहितात. अहो तसं नाही. तसा जी आर कसं काढता? तसा जी आर काढता येणार. मग तर तो पुन्हा ते नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची. मी घालतो राव बरोबर. मराठवाडा गॅझेटमध्ये, सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आहे. आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे. त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. मग ते कुठं गेले मग हे सांगा. दुसरं कोण कुणबी आहे की मराठवाड्यात आहे का? मग कुणबी हाच मराठा आहे. ही राज्याचा रोल आहे. तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणताय. मराठे एकदम शूरवीर सारखे लढले, मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही. कोण म्हणलं? भाजपचं म्हणताय. नाही मग तुमचं त्यांचं या विषयावर. माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलू, लोकात संभ्रम निर्माण करू नका. याच्यातले आड देतं त्यांना कुणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाहीयेत, असे आहेत. त्यांना पाहिजेच नाही. आणि मग मराठ्याला नाही मिळालं असे विचाराचे पण आहेत. माझं म्हणणं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घ्या. काय गरज काय पडली तुम्हाला? त्याच्यापेक्षा बोलूच नका ना. आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना, तुम्ही नाही केलं. प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो. शिंदे समिती बरखास्त केली, उपोषणाला बसून सुरू केली. नोंदी रोखल्या, पुन्हा सुरू करायला लावल्या. व्हॅलिडिटी मी द्यायला लावल्या लोकांना. पोराला एमपीसीची अडचण आली 536 पोरांना. ते प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या. मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय आला, त्यावेळेस सुद्धा मीच ती अडचण सोडली. मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता, तो पण टाकायला लावला. तिथं आता ते पहिले एमडी रिटायर झाले होते, पुन्हा दुसरे द्यायला लावले. कुठं नाही तर मग मीच करतो ना. तुमची कम दुखती उगच. आता काही चुकलंच तर मी विखे पाटील साहेबांकडून शब्द घेतलेला आहे. याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारित जी आर काढावं लागेल ना, तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित जी आर काढू. आणखी काय पाहिजे तुम्हाला? चुकलं तर काढायला लावतो ना. कोर्टाने जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं ही त्यांची परिस्थिती. त्या अभ्यासक मला माहिती कोणचा आहे, त्याच्याकडेच होते काल तुम्ही. एकनाथ शिंदेचे मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. आणि हे सगळे जे आंदोलन झालंय, हे जे मुंबईत आंदोलन झालंय, त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती. त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमावली घालून द्यावं, जेणेकरून काय म्हणले मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती. त्यामुळे असे काही आंदोलन होत असेल तर एक नियमावली घालून द्यावा, कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणा चुप राह. इतके शांततेत येणारी पहिली जातच. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ही खारी लई विषारी करायला लागल्या. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही. मग 1 महिना लेट होऊ दे. पाटील भुजबळ जीआरचा विरोध करतायत, याचा दाखला दे. तुम्ही मराठा समाजातले जे टीकाकार सध्या तुमच्यावर टीका करताय किंवा हा जीआरच नाही, ते केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहे, सरकारने फसवणूक केली आहे, तर ती तुम्ही त्यांच्यावर टीका का करताय असा एक प्रश्न उपस्थित होतोय. मी कुठे टीका केली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का? जे टीकाकार मराठा आहेत ना, असल्या मराठ्यावर विश्वास असतो काय?
टीका करणाऱ्या जातीवर यांच्यावर कसं विश्वास ठेवायचा? त्यांचा शासनाच्या जीआरवर टीका आहे. नाही नाही, भुजबळ हे टीका करतायत म्हणून या जीआरचं तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय, दाखला देताय. भुजबळ विरोध करताय जीआरचा म्हणून. तर दुसरीकडे तुम्ही मराठा अरे, समाजाच्या पण लोकांवर अविश्वास दाखवण्यासारखं होते असं. आणि मग अविश्वास काय ते दाखवू देत का? अविश्वास त्या लायकीच आहेत का? आले का एखाद बार तिकडे अंतराले आले तरी आम्ही बोलत नाहीत. तुमचे अंडे पिंटले माहिती आहेत आम्हाला, तरी बोलतो का आम्ही? असं नसतं. गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं, इतकं वेटीस धरायचं नसतं. आम्ही कडे काय बोललोय समजून सांगतोय, तुम्ही बोलू नका. बोललेत येऊन सांगा ना, मी सुधारित जीआर द्यायला लावतो म्हणतो ना. म्हणलो का नाही काल तुमच्यावर चाल सांगा, तरी दिवसभर भुनभुन करायची काय गरज आहे? काय गरज आहे? तुम्ही येऊन सांगा. तुम्हाला यायचं नाही ना, कोणाजवळ तरी सांगा. पण त्यांचा दावा असा आहे की जे आर खरा हे सांगण्यासाठी जाऊ दे हो त्यांचं नका प्लीज, दुसरं घ्या. भुजबळांचा आधार काय घ्यावा? आणि का घेतला? भुजबळचा आधार कधी घेतला? हा? भुजबळाचा आधार कधी घेतला? भुजबळ म्हणतोय विरोध करतोय या जी आरचा, ह्याचा अर्थ हा जी आर खरा आहे असं तुम्ही काल बोलतो. अरे बा, मग काल होतं ते, आज थोडंच म्हणलोय. कालच झालं. पण दुसरीकडे बरं ते भुजबळ आता फारसा तीव्र याला कंटिन्यू खरं नाही. भुजबळ आता फारसा तीव्र असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं हे तर कमी झालं की फक्त नाराजी दाखवत आहेत या सगळ्या कालपासूनच्या प्रक्रियेमध्ये. तुम्हाला खरं एक कारण सांगू का हा. माझ भाऊ? मराठवाड्यातले मराठी गेले आरक्षण, यांना आता काही कर नाही. फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा झाला, सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं, त्या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा सांभाळ. म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता. कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री, आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅझेटियरच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल. म्हणून आम्हाला काय वाटतं, ह्यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही पाटील, भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे, तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा. यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही, तर ती नाराज होताना दिसत आहेत. त्याची जी रिलीज नाही. काय बोला ते बोललं की त्याला वाटत ती केव्हापासून हुशार झाला. 58 लाख नोंदीचा अहवाल गेला आधीने, आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं. तेवढं मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही. ते कुठे गेले प्रश्न विचारणारे, तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं त्यांनी. नाकाला येतो तिच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे. कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं, हे करा. तुला विचारलं का? तू मलाच आहे का महाराष्ट्राचा, भारतात तुला काही विचारायचं? याला काही विचारावं लागतो. शॉकिंग आहे म्हणे. मराठ्याचा जीआर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत. पण आम्ही काढणार ना, कारण सरकार तो एकटेच नाही ना, या जनतेचं सुद्धा आहे ना. म्हणजे आता भुजबळांची संधी संपली असं म्हणायचंय. तुम्ही जिंकलेत म्हणून आता भुजबळ नाही, मी तसले शब्द नाही वापरे, जिंकलो किंवा कोण हरलं. माया वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो. कोणाला काय अडवायचं ते येऊन दे, उभं येऊन दे, कसं यायचं तसं येऊन दे, मी खंबीर आहे. जरी एखाद्या चूक झाली, समाजाची होत असती, माझी होत असती, अभ्यासकाची होत असती, नेत्याची होत असती, 4 पावलं मागं पुढं सरकून अरे मराठा 1-2 वर्षात पुरा आरक्षणात घालीत आणलाय. 2 वर्षात 45 वर्षात झालं नाही. नुसते मोर्चे, नुसते रास्ता रोको आंदोलन होते. एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, ते बी मग कृष्ण मल्लिक, माझं आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती. हे पहिलं उपोषण असेल माझं, कधीच उपोषणात आग होत नाही, पण आगच थांबत नाही. इतका झुंजतो मी हे लेकरासाठी. मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार? काय नुकसान झालं बा? आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्या 4 आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीचं कोर्टाने सांगितलं.
आता काय नुकसान झालं हो? आमचंच फेस फॉरवर्ड होती तर खायला नव्हतं, पाणी नव्हतं. आमचंच नुकसान झालं. उलट मान्य न्यायाधीशांनी सांगायला पाहिजे सरकारला, त्यांचं नुकसान झालं 5-7 दिवस. आमचे 2-4 माणसं गेले, आमचे वारले, बलिदान गेले. त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे. पण तो काय विषय असं मला नाही माहित. आमचे वकील बांधव जातील, न्यायदेवतेसमोर उभा राहतील. धन्यवाद. दुसरा मुद्दा असा आहे, आपल्या सगळ्यांचं नाव तुम्ही घेऊ देणार गेले प्रश्न विचारतो. भाजपची का राज्यभर जल्लोष साजरा करते, तर ते मराठा समाजाला आरक्षण भेटलं म्हणून नाही, तर आम्ही कसं हे आंदोलन मोडून काढलंय, कसं ते जल्लोष साजरा? आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं. भाजपासून तर भाजीपी असो, आंदोलन मोडत नसतं. गरीब मराठीचं मोडायची ताकद नाही. आणि त्यांना ह्या बारी कळून चुकलं हो आता. त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून निवडणुका झाल्या, असं काय तसं काय. जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना, मराठा मला कवा सोडू शकत नाही ह्या शब्दावर ठाम राहा. आणि मी मराठ्याला कवा सोडू शकत नाही. बघ वाटलं असतं ना, तुम्ही आता लय खोचूक प्रश्न विचारला म्हणून, वाटलं असतंच ना तर मागच माझे लेकर बाळ मोठे केले असते. मी नाही केले, समाजाचे लेकर बाळ मोठे केले. वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो, पण नाही. त्यामुळे 4 दिवस लेट होईल, 8 दिवस 15 दिवस लेट होईल. 70 वर्ष आम्हाला काही नव्हतं, पण हटलो नाही. जवळ मी प्रामाणिक आहे ना, तोवर माझा समाज पुढे जात नाही. मी जवळ मॅनेज होत नाही तेव्हा समाज पुढे जात नाही. आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत. तुम्हाला बघायची माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत करोडत निघले पाहिजे. कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी, समाज पण आणि मी पण. कोणासाठी करतो? आम्ही आमच्यासाठी करतो. कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही. आमच्यासाठी आम्ही करतो. आमचेच पैसे, आमचेच लेकरबाळ, आमचा समाज, लढणारे आम्हीच इमानदार. कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत. संपले नामक्यान तमक्यान तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं त्यांनी, जर का ह्या 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि सातारा संघ नाही लागलं ना, धुराळाच पुढच्या निवडणुकीत यांचं. म्हणजे थोडक्यात अजून आंदोलन संपलं का वाद संपणार नाही. थोडक्यात म्हणजे काय, थोडक्यात फाडक्यात नाही. पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घाल. बघा घालतो का. आंदोलन थांबलेलं नाहीये. आंदोलन म्हणजे अजून आरक्षण मिळालं नाही, ते सुरूच राहणार. अरे मिळालं तरी सुरू राहणार आहे. कोकण राहिला, महाराष्ट्रासाठी भांडतोय ना मी. फक्त मी माझ्या डोक्यात चाललोय, एक घास खाल्ल्यावर जरा पचत. लय मोठा फोंगा खाऊ घातल्यावर समाजाला पचत नसतं पोटात. आपण खायचं कसं काय करायचं. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून तुमची घोषणा देत आहेत. ओबीसी का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो, अशी घोषणा देऊ लागले लोक. नाही हो, काही ना काढू. चला धन्यवाद. ओबीसीचे प्रश्न मांडण्यासाठी गरीब माणूस आहे आपण, गरीब माणूस आहे. आणि मी आंदोलक आहे, मराठा आंदोलक आहे. नेता सुद्धा लावित नाही पुढे. धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधव.